तर हाय फ्रेंड, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत. तर श्री स्वामी समर्थ. मी आत्ता चाललेली आहे रानात. हे बघा का, मी रानात चाललेली आहे आणि म्हटलं आता रानात जाता जाता एक अर्धा ब्लॉग काढावाच. आत्ता गुरांना खायला काढायला चालली आहे मी. कडवाळ आणि गिनी गोल तोडायचा आहे. तर म्हणलं चला आता तुमच्याशी शेअर करावं, नाही का. आता काय काम चालू झाले आपलं बघायचं. तर काय चाललंय तुमचं? मस्त मजेत आहे ना तुम्ही? तर मजेतच राहत जा, स्वतःची काळजी घेत जा, महत्त्वाची गोष्ट. तर हे असं आमचं रान आहे. ते नारळाच्या झाडापाशी आमचं घर आहे आणि इकडे आमचं रान आहे. इकडे रान आहे आमचं. तर रानातले बी व्हिडिओ तुम्हाला मी टाकत जाईल, किंवा रेसिपी काय केली तर रेसिपीचं पण व्हिडिओ टाकत जाईल. रोज तर काय शक्य होत नाही रेसिपी टाकणं, रोजच्या धावपळीच्या जीवनात, नाही का. सकाळचं लवकर, आता पोरांची शाळा चालू झाली तर, आणि शाळा चालू झाली की लई घाई गडबड असते सगळी. तर आमच्या राना शेजारी ना ही अशी आंब्याची बाग आहे. हे बघू शकता, हे अशा प्रकारे आंब्याची बाग आहे सगळी रानाच्या शेजारी. आणि आत्ता जायचं आहे, दुसऱ्याचं कडवाळ घेतले आम्ही विकत, तिकडे घेतले कडवाळ, ते आता काढायला जायचे. तर म्हणलं जाता जाता, नाही का, एक अर्धा तरी व्हिडिओ काढावा. आज काय व्हिडिओ काढणं झालं नाही. व्हिडिओ काढला होता मी, पण काय झालं, व्हिडिओ एडिट करताना, नाही का, गॅलरीत व्हिडिओ येईना म्हणून ती गॅलरी मोकळी गेली सगळी, ती व्हिडिओच गायब झाला सगळा. तर हे बघा तुम्ही, पाणी कसं काय, कसं दिसतंय पाणी बघा. तर हाय फ्रेंड, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत. तर श्री स्वामी समर्थ. मी आत्ता चाललेली आहे रानात. हे बघा का, मी रानात चाललेली आहे आणि म्हटलं आता रानात जाता जाता एक अर्धा ब्लॉग काढावाच. आत्ता गुरांना खायला काढायला चालली आहे मी. कडवाळ आणि गिनी गोल तोडायचा आहे. तर म्हणलं चला आता तुमच्याशी शेअर करावं, नाही का. आता काय काम चालू झाले आपलं बघायचं. तर काय चाललंय तुमचं? मस्त मजेत आहे ना तुम्ही? तर मजेतच राहत जा, स्वतःची काळजी घेत जा, महत्त्वाची गोष्ट. तर हे असं आमचं रान आहे. ते नारळाच्या झाडापाशी आमचं घर आहे आणि इकडे आमचं रान आहे. इकडे रान आहे आमचं. तर रानातले बी व्हिडिओ तुम्हाला मी टाकत जाईल, किंवा रेसिपी काय केली तर रेसिपीचं पण व्हिडिओ टाकत जाईल. रोज तर काय शक्य होत नाही रेसिपी टाकणं, रोजच्या धावपळीच्या जीवनात, नाही का. सकाळचं लवकर, आता पोरांची शाळा चालू झाली तर, आणि शाळा चालू झाली की लई घाई गडबड असते सगळी. तर आमच्या राना शेजारी ना ही अशी आंब्याची बाग आहे. हे बघू शकता, हे अशा प्रकारे आंब्याची बाग आहे सगळी रानाच्या शेजारी. आणि आत्ता जायचं आहे, दुसऱ्याचं कडवाळ घेतले आम्ही विकत, तिकडे घेतले कडवाळ, ते आता काढायला जायचे. तर म्हणलं जाता जाता, नाही का, एक अर्धा तरी व्हिडिओ काढावा. आज काय व्हिडिओ काढणं झालं नाही. व्हिडिओ काढला होता मी, पण काय झालं, व्हिडिओ एडिट करताना, नाही का, गॅलरीत व्हिडिओ येईना म्हणून ती गॅलरी मोकळी गेली सगळी, ती व्हिडिओच गायब झाला सगळा. तर हे बघा तुम्ही, पाणी कसं काय, कसं दिसतंय पाणी बघा. हे बघू शकता, सगळं पाणी, सगळं पावसाचं पाणी साठलेलं आहे. हे बघा, तिथं आमचा गिनी गोल आहे, तुम्हाला दिसतोय का, पाण्याच्या पलीकडे गिनी गोल. आणि आत्ता मला जायचं आहे, इकडे जायचं कडवाळ काढायला, तुम्हाला दाखवतो. बघा तिकडं कडवाळ दिसते का, तो ते कडवाळ काढायचं आहे आत्ता मला. तर आमच्या मिस्टरांना होती ड्युटी आज, त्याच्यामुळं मिस्टरांबरोबर नाही आली, मी एकटीच चालली आत्ता. तर आता म्हणलं जाऊन काढून ठेवावं कडवाळ ही, तोपर्यंत नेहला येतील, नाही का. आणि हे असे आहे रानात वकार बनवलेली कांद्याची, ती आमची नाही, दुसऱ्याची. रोडच्याच कडेला आहे, तुम्हाला दाखवते.
तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील नक्की सांगा. रेसिपीचे असतील तर मी तरी पण ॲडजस्ट करील रेसिपी टाकण्याचं. हे बघा, हे अशा प्रकारची वकारे बांधलेली कांद्याची. आणि हे वकारेत आता सध्या कांदा नाही आहेत, पण बांधून ठेवलेली वकारे कायम स्वरूपीची. आणि इथे आहे एक विहीर, बघू शकता विहीर आहे इथं. विहीर आहे. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे आवडतात बघायला, तुम्हाला रेसिपी आवडते का असं डेली ब्लॉग टाकलेलं आवडतात ते नक्की सांगा. तर कडवाळापाशी मी पोचलेली आहे आता ही कडवाळ काढायचं आहे मला. हे म्हणले तू जा पुढं तोपर्यंत, मग कडवाळ काढू आपण. काढून ठेव थोडंसं, मी येतोच तोपर्यंत. तर म्हणलं चला आता परत पण लय उशीर होतो, मग उशिराने आल्यावर ना तुम्ही म्हणसाल ही काय रोज रोज पाणीच दाखवते नुसती. पण मित्रांनो आणि माझ्या ताईंनो दादांनो, पाणी दाखवायला रोज इथे एवढंच काम आहे मला, तिथपर्यंतच काम आहे माझं. हे बघा पाणी बघा, असं पाणी बघायला भेटत नाही काय कायला. ही आम्हाला रोज पाणी बघायला भेटते, रोज इथे येतोय आम्ही, रोज पाण्याचाच व्हिडिओ. आणि हे बघा, हे रानं पावसाने गवताने कशी जाम झालेत. काही गवत झाले का गवत. ह्याच्यात आम्ही हे केलं होतं, उडीद केला होता ह्याच्यात, पण उडीद गवताने आलाच नाहीये. आणि हे बघा आता गवताने कसलं जाम झालंय हे. आता ह्याला नीट करते. हे बघा परत उडीद उगवलेला आहे हे का, हा परत उडीद उगवलाय. आम्ही काढलाच नव्हता उडदाला, हायाच रान नीट केलं होतं. तर बघा हे सगळा उडीदच उगवलाय काय ना ह्याच्यात. काय पावसाने, पाऊस चांगला तेवढाच गवतन फिवतन वाढत्यातले रानात. पाणी नसल्यावर माणसाला जमत नाही. पाऊस हाय तोपर्यंत पाऊस आहे करतात. आणि आता काय झाले, गवताने रानं सगळी जाम झालेत पावसामुळं, गवातले आले रानाने. काही तर बघा पक्षी पोहतोय पाण्यात, लय छान पोहतोय, लय छान दिसते. फक्त त्याचं तोंड थोडंसं वर दिसतंय आणि थोडंसं पाठीमागचा भाग दिसतोय. पण आपण जवळ गेलो ना ते उडून जातात. आता या झाडाच्या आड गेलंय, येतोय का काही इकडं काय माहित. जणू काय नदीचं पाणी असं लाटा चालू आहे त्याच्यात. बघा हे लाटा कशा चालल्यात. बघा आता तो पक्षी इकडे येतोय. दिसतोय का तुम्हाला? बघा आता मी यायच्या अगोदर लय पक्षी होतं, पण आता एकच आहे. तिथंच गोल 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 फिरतोय तो. आज वारं पण खूप सुटले.